नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची जागरूकता ही महत्त्वाची, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। तर मराठवाड्यावरती पुन्हा संकट, ताशी 40 किलोमीटरने वारे वाहणार, छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट, दिवसभर पावसाची हजेरी। आता बघूया सविस्तर बातम्या। आजकालच्या या धकाधकीच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची जागरूकता महत्त्वाची राहणार असून आपला पाल्य ज्या शाळेत जातो तेथे पालकांनी वारंवार जाऊन शिक्षकांशी हितगुज करावं, पाल्याची प्रगती जाणून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद येथे गुरुवारी आयोजित पालक सभेत केलंय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विविध अंगी विकास व्हावा म्हणून जिल्हाधिकारी स्वामी यांनी दशसूत्री कार्यक्रम आखला असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी पंचायत समिती सभागृहामध्ये खुलताबाद शहरातील विविध शाळांसह जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालक सभा जिल्हाधिकारी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या। यावेळी उपस्थित पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज मोबाईलमुळे जग गतिमान झालंय, तेवढंच व्यसनही विद्यार्थ्यांना जडलं आहे। शिक्षक पालक विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा अभाव निर्माण झाला असून आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीची तपासणी करण्याची जबाबदारी पालकांवरती येऊन पडली आहे। पालकांनी अधूनमधून शाळेस भेट देऊन शिक्षकांशी संपर्क साधावा, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग वाढवावा असं आवाहन केलंय। या पालक सभेला उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख, प्रभारी शिक्षण व्हीसी केवट, विविध शाळांचा मुख्याध्यापक, पालक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। आज संपूर्ण जिल्हाभरामध्ये 2090 शाळेमध्ये आपण पालक सभेचं आयोजन केलेलं आहे। आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये दशसूत्रीचा एक उपक्रम राबवणं सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, आयटी क्षम विद्यार्थी घडवणे असे 10 सूत्र घेऊन आम्ही उपक्रम राबवतो आहोत। त्याचाच एक भाग म्हणून पालकांना या सर्व गोष्टी समजावून सांगण्यासाठी आम्ही आज जिल्हाभरात पालक सभाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी इथे खुलताबाद मध्ये पालक सभेला हजर होतो। अतिशय चांगली पालक सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या पालक सभेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय करायचं याच्या सर्व सूचना आम्ही पालकाला दिलेल्या आहेत आणि या माध्यमातून पालकांनी घरी विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्यात संस्कार संस्कृती रुजवणे या गोष्टी जर जिल्हाभरामध्ये चांगल्या पद्धतीने झाले तर मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि ते मुलं जीवनात यशस्वी होतील अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे। राज्यात पावसाचा जोर वाढला असून काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। मराठवाड्यात जवळपास 20 दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने दडी मारली होती। आता मात्र पुढील 24 तासात हवामानात काही बदल जाणवत असल्याने पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामानात बदल झाल्याने काही ठिकाणी थंड तर काही दमट वातावरण निर्माण झालं आहे। आज 28 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय, तर उर्वरित 2 जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळात येथे विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात, तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात सामान्यतः हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 114 मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये 60.84% पाणीसाठा आहे। या प्रकल्पांची क्षमता 4.60
427.326 दलघमी असून 427.399 दलघमी उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी याच वेळी या प्रकल्पात अवघा 28% साठा होता. 3 मध्यम व 16 लघु असे 19 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. बोरदहेगाव मध्यम प्रकल्प कोरडठाक असून वाकोद प्रकल्पात अवघा 5% साठा आहे. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट असल्यामुळे होणाऱ्या विजांच्या कडकडाटासह जनावरांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात. गणेश उत्सवाच्या निमित्ताने बाजारातील गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून तब्बल चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर चोरटे बाहेर राज्यातील असून जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सव 2025च्या अनुषंगाने मूर्ती खरेदीसाठी गजानन महाराज परिसरामध्ये गणपती विक्रीचे स्टॉल लागलेले होते. सदर परिसरामध्ये लोकांची गणपती खरेदीसाठी भरपूर प्रमाणात गर्दी होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन काही मोबाईल लोकांचे चोरीला गेले आहेत, काही लोकांचे हरवलेले आहेत. काल दिनांक 27/8/2025 रोजी अमोल आवाड हे गणपती खरेदीसाठी गजानन महाराज मंदिर परिसरात गणपती स्टॉलवर गेले असता त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीस केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावरून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार शिवन पवार व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले. त्यांना एक इसम संशयितरित्या मिळून आला. त्यास ताब्यात घेतले असता तो उडवडीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे गुन्ह्यातील मोबाईल मिळून आला, तो जप्त केला. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनीष गुर्जरिया राहणार इंदोर मध्य प्रदेश असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तो मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री रणजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खिल्लारे, ASI नलवडे, पोलीस हवालदार शिवन पवार, पोलीस अंमलदार मारुती गोरे व ज्ञानेश्वर शेलार यांनी केलेले आहे. काल गणेश उत्सवामध्ये किती मोबाईल केलेले किंवा गहाळ झालेले अशा तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या? हो, आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ते आम्ही आमच्या CEIR पोर्टलद्वारे त्याची शोध घेत आहोत आणि ते लवकरात लवकर आम्ही त्यांचा शोध घेऊन ते सदरचे मोबाईल लोकांना परत देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी बुधवारी सारनाथ सोसायटी नौबत दरवाजा किलेआर्क येथील मनपा कर्मचाऱ्यांच्या घरी भेट दिली व आपुलकीने सर्वांची विचारपूस केली. तेथील लहानग्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या, तसेच संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती दिली. आज कारवाई नाही आहे. माझ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये पूर्ण शहर साफसफाई ठेवण्यासाठी सज्ज असणारे माझे स्वच्छता साथी असेल, शहरामध्ये रोगराई पसरू नये म्हणून मलेरिया विभागामध्ये काम करणारे कर्मचारी असेल आणि रात्री दिवाबत्तीचा व्यवस्था करण्याचे कर्मचारी असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी राहत आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांनी आग्रहस्तव त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आपले जे रस्ता रुंदीकरणामध्ये सुद्धा काही गरज जात होते आणि 1982 मध्ये महानगरपालिकेनेच या ठिकाणी सारनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जवळपास 20,000 स्क्वेअर फीट या ठिकाणी जागा देऊन कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी राहायला दिलं होतं आणि आज कित्येक वर्षानंतर त्या ठिकाणी बघतो की अत्यंत शहराचा साफसफाई सुंदर या ठेवण्यामध्ये ज्या कर्मचारी आहे फार अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मुलाबाला आता झाल्या, मोठे झाले, परिवार वाढलेत, परंतु ज्या पद्धतीने दुसऱ्यांना पंतप्रधान आवास योजना घर मिळतं, परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तेवढा स्पेस पण नाही आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला रस्ता रुंदी करण्यामध्ये तुम्ही जरी घर देत असेल बाहेर देऊ नका, इथंच द्या आणि इथं असलेले जे कर्मचारी वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत परंतु त्यांना बहुमजली इमारती बांधून
त्यामध्ये किमान 1 BHK फ्रीमध्ये बांधून दिला पाहिजे, असे त्यांचा एकमुखाने त्या ठिकाणी ठराव त्यांनी पारित केलं. आता आम्ही लगेच ते प्रक्रिया पूर्ण करून शहराला साफसफाई आणि सुंदर ठेवणारे जे कर्मचाऱ्यांचं त्यांच्या हक्काचं घर, त्याचा नावाचं घर इथंच मिळवता येईल अशा अनुषंगाने महानगरपालिका प्रयत्न करेल. त्यासाठी आवश्यक जे प्रक्रिया सर्व कर्मचाऱ्यांचा सहमतीने त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि जेणेकरून 1 BHK तर फ्रीमध्ये त्यांना मिळाला पाहिजे. जर अतिरिक्त घर पाहिजे असेल तर त्याला पैसे दिला पाहिजे, असे या अनुषंगाने आज त्या ठिकाणी बैठक झाली आणि सर्व कर्मचारी यांचा मी घराघरामध्ये जाऊन, मी असेल, माझे महानगरपालिकेचं अतिरिक्त आयुक्त श्री नंदकुमार बोंबे साहेब असतील, ते सर्व लोकांनी आम्ही भेटी दिल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, जेणेकरून त्यांचा हक्काचं घर स्वच्छ आणि सुंदर एक त्याचा हक्काचं घर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा एडियन गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडियनवर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये पीजीचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात पीएचडी रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी आणि एनएसएस, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून एमपीएससी ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र.
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईला जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी काल अंतरवाली सराटी येथून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव हे त्या मोर्चात सहभागी झाले आहेत। मराठा बावळा संघटनेचे पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरहून निघाले आहेत। त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी। संघटनेच्या वतीने हजारो कार्यकर्ते समोर गेलेले आहेत। आज आम्ही परत मुंबईच्या दिशेने रवाना होतोय आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही। जीव जरी गेला तरी आम्ही तिथेच जीव देणार, पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। संभाजीनगर शहरातील शिवसेना भवनात गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती श्रींचं आगमन झालं। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गणरायाची विधिवत पूजा अर्चना करून प्राणप्रतिष्ठा केली। यावेळी शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते मनोभावे आरती करण्यात आली आहे। विघ्नहर्त्याच्या आगमनाने संपूर्ण शिवसेना भवन परिसरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। शिवसैनिकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषांनी परिसर दमदमवून सोडला। ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण अधिकच मंगलमय झालं। श्रींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते। फुलांच्या उधळणीने व पारंपरिक पद्धतीने केलेल्या स्वागताने आगमन सोहळ्याला विशेष रंग चढला। शिवसेना भवनात दिव्यांची रोषणाई, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब व मासाहेब मीनाताई ठाकरे यांची प्रतिमा व भगवे झेंडे आणि फुलांनी सजावट करण्यात आली होती। गणरायाचं हे आगमन ऐतिहासिक असल्याचं सांगत सर्व गणेश भक्तांच्या जीवनातील दुःख नाहीसं करून सुख भक्तांना सुख प्राप्ती हो अशी भावनिक प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। या आगमनामुळे शिवसेना भवनात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख विजयराव साळवे, महानगर प्रमुख राजू वैद्य, जिल्हा समन्वयक सुदाम सोनवणे, उपजिल्हा प्रमुख विजय वाघमारे, आनंद तांडुळवाडीकर, श्रीरंग आमटे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, सुरेश गायके, सचिन खैरे, देवा त्रिभुवन, नारायण कानकाटे, विजय सूर्यवंशी, प्रशांत डिघोळे, शिवहरी लग्गड, महिला आघाडी संघटक सुनीता औलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, दुर्गा भाटी, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, शहर संघटक सुनीता अवताडे, भागू अक्का शिरसाट, सुनीता सोनवणे, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, रेणुका जोशी, कांता गाडे व लता शंखपाळ उपस्थित होते। बार्शी शहरातील युवा पत्रकार व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे प्रदेश अध्यक्ष हर्षद लोहार यांचं वयाच्या 35व्या वर्षी दुःखद निधन झालं असून पत्रकारिता व कला क्षेत्राने हरहुन्नरी चेहरा गमावला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। बार्शी शहरातील युवा पत्रकार, हरहुन्नरी कलाकार, रिअल न्यूजचे संपादक व व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे प्रदेश अध्यक्ष हर्षद लोहार यांचं आज 28 ऑगस्ट रोजी पहाटे 5:30 वाजता दुःखद निधन झालं। गेल्या 2 महिन्यांपासून ते मेंदूच्या गंभीर आजाराशी झुंज देत होते, मात्र अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे। पत्रकारिता, समाजकारण व कला क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होतं। त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासोबतच सांस्कृतिक विश्वाला मोठी पोकळ निर्माण झाली आहे। त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मित्रपरिवार, नातेवाईक व सहकार्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। गंगापूर शहरातील रेहाना कॉलनी परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत वाळूज येथील 11 वर्षीय चिमुकली मसिरा इसाक शेख हिने 27 दिवस मृत्यूशी झुंज देत बुधवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतलाय। तिच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। 1 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक शेख नवाब यांच्या घरी कार्यक्रमासाठी कुटुंबासह आलेल्या मसिरा हसमुख उत्साही होती, मात्र दुपारी खेळता खेळता ती घराच्या गच्चीवरती गेली। गच्चीवरून गेलेल्या 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसून ती गंभीर भाजली। नातेवाईकांनी जीवाची पर्वा न करता तिला वाचवलं आणि तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मसिरा जास्त भाजल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तात्काळ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं। ती 70% भाजली होती। या यातनांशी ती तब्बल 27 दिवस झुंजत राहिली। अखेर दिनांक 27 ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास मसिराची प्राणज्योत मावळली व रात्री उशिरा वाळूज येथील कब्रस्तान येथे त्याचा दफनविधी करण्यात आला। या दुर्दैवी घटनेने गंगापूर व वाळूज परिसरात शोककळा पसरली आहे। तिच्या 27 दिवसांच्या मृत्यूची प्रत्येकाने धैर्य, जिद्द आणि आयुष्याची अस्थिरता अधोरेखित करून दिली। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी वसीम सय्यद, गंगापूर। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची जागरूकता ही महत्त्वाची, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन।
तर मराठवाड्यावरती पुन्हा संकट. ताशी 40 किलोमीटरने वारे वाहणार. छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट. दिवसभर पावसाची हजेरी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.